राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। महाविकास आघाडी लेना बँके तर माहिती देना बँके। आम्ही महिला, शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्व घटक पक्षांसाठी विविध योजना राबवल्या, परंतु या योजनांना ब्रेक लावण्याचं काम महाविकास आघाडीने केलंय। लाडकी बहीण योजनेच्या विरोधात विरोधी पक्ष न्यायालयात गेला, परंतु त्यांचा गेम सर्वसामान्य जनता जनार्दन 20 नोव्हेंबर रोजी करेल। स्वतःच्या स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी अनैसर्गिक युती करणाऱ्या विरोधकांना धडा शिकवा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारोळा येथील एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचारार्थ NES हायस्कूल प्रांगणावर झालेल्या विराट जाहीर सभेत केला आहे। माहितीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या विराट जाहीर सभेला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आमदार चिमणराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, ज्ञानेश्वर आमले, मनोज पाटील, चतुर पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टी, शिवसेना, युवासेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आबासाहेब चिमणराव पाटील यांनी स्वतःचा स्वार्थ न पाहता माझ्या मतदारसंघात जास्तीत जास्त विकास कामे व्हावी याची मागणी माझ्याकडे केली। असे आदर्श आमदार चिमणराव आबा माझ्यासाठी मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाने मी काम केलं। एरंडोल मतदारसंघातील जनता भाग्यशाली आहे की त्यांना आदर्श असा आमदार मिळाला। त्यांचे पुत्र अमोल चिमणराव पाटील हे पण आदर्श पुत्र असून वडिलांचा आदर्श वारसा पुढे चालवेल। तुम्हाला अमोल दादाला निवडून आणून 2 आमदार मिळतील, एक युवा तर दुसरा अनुभवी, अशा 2 आमदारांमुळे मतदारसंघाचा विकास होईल। म्हणून आता एकच वादा अमोल दादा असं ब्रीद वाक्य बोलून अमोल पाटील यांना तुमचं मतस्वरूपी आशीर्वाद देऊन बहुमतांनी विजयी करावं आणि विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा असं भावनिक आवाहन केलंय। यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भारतीय जनता पार्टीचा कोणताच उमेदवार उभा नसून भाजपचे सर्व कार्यकर्ते अमोल पाटील यांच्यासाठी प्रचार करतील आणि त्यांना निवडून आणतील असा निर्धार केला। पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की मी पालकमंत्री असून आबासाहेब चिमणराव पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक विकास कामे आणली। लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते यांनी भाजपच्या स्मिताताई वाघ यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले। तसेच भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा असं सूचक वक्तव्य गिरीश भाऊंनी केलंय। आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींचे भाऊ असून एक आदर्श मुख्यमंत्री आहेत। त्यांना जे विकास काम मागितले ते लगेच दिले आणि मतदारसंघातील 3000 कोटींचं काम दिलं। मतदारसंघात 77 वर्षात एवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी मागील 2.5 वर्षात एरंडोल मतदारसंघात आणला आणि त्या माध्यमातून विकास कामे आणली। मतदारसंघाच्या विकासासाठी माहितीचं सरकार आणणं आवश्यक आहे। माहितीचे उमेदवार अमोलदादा पाटील म्हणाले की लाडक्या बहीण आणि युवकांनी मला साथ द्यावी। पुढील 5 वर्ष मी आपला जनसेवक सालदार म्हणून काम करेल आणि जास्तीत जास्त निधी आणेल असं भावनिक आवाहन केलंय आणि व्यासपीठावर सर्व जनतेला साष्टांग दंडवत देऊन नतमस्तक झाले। या विराट सभेत महिलांचा सहभाग जास्त होता। हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित होते। संपूर्ण परिसर भगवामय झाला होता। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।